गावावरून येऊन मला फक्त 1च महिना झालाय आणि गावी मी 2 महिने मस्त मजा केली होती। गावाची सुट्टी आहे ती एन्जॉय केली होती, शनायानी सुद्धा, इशिकाने सुद्धा। त्यामुळे आता ठरवलेलं की गावावरून येताना की आता आपण दिवाळीशिवाय तर गावाला जायचं नाहीये, कारण तसं काही काम पण नसतं आणि आमचे जे लग्न वगैरे काय कार्यक्रम असतात तर मोस्टली म्हणजे जवळपास 99% ते उन्हाळ्यामध्येच असतात, त्यावेळेस मग आम्हाला उन्हाळ्यामध्ये जावंच लागतं। पण ना खरं सांगू, माझ्या अगदी लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच निवांत म्हणून गावी ना या सुट्टीमध्ये राहिली होती। त्यामुळे गावचं मस्त प्रकारे एन्जॉय केला होता आणि आता ठरवलेलं की नाही जायचं। पण ना असं एक काम निघाले की त्यामुळे आम्हाला आता आज गावी जावं लागतंय आणि ते गरजेचंच आहे काम। आता आम्ही कुठे जाणार आहोत, कसं जाणार आहोत हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे। अचानक म्हणजे आम्ही एक 2-4 दिवस झालं की असं प्लॅनिंग वगैरे करून ठेवलेलं की आपल्याला या तारखेला गावी जायचं आहे। थोडीशी डेट थोडी मिसमॅच झाली पण इट्स ओके। आणि आता सॅटर्डे संडे पण आहे, मग यांना पण थोडा टाइम आहे तर म्हटलं चला जाऊन पण यावं आणि आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते पण होईल। कारण अमावस्या जवळ येते आणि आम्हाला शनायाला ना एका देवाला घेऊन जायचं आहे। मग ते अमावस्याच्या अगोदरच जायचं आहे, कारण ज्येष्ठ महिन्यामध्ये आम्ही शनायाला देवाला घेऊन जातो। पण यावर्षी काय झालेलं की अधिक महिना लवकर आल्यामुळे ना शनायाला आम्हाला नेता नाही आलं। तर आम्ही असा प्लॅन केला होता की इशिका झाल्यानंतर म्हणजे जे पण माझी डिलिव्हरी झाल्यानंतर जे पण बाळ होईल ना तर ते स्वामींच्या दर्शनाला घेऊन जायचं असं आमची इच्छा होती। आणि ते काय झालं की गावी आता मी गेले होते तर त्यावेळेस ते इशिकाला तिकडे स्वामीच्या दर्शनाला घेऊन नाही जाता आलं। तर मग यावेळेस म्हटलं आत्ता घेऊन जावं। आणि तसं पण दुसरं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे शनायाला पण आणखी एका देवाला घेऊन जायचं आहे, चिंचणीला घेऊन जायचं आहे। चिंचणीला तिकडे मायाका देवीचं मंदिर आहे तर तिथे आम्ही शनायाला घेऊन जातो। तर यावर्षी काय झालं की ज्येष्ठ महिन्यामध्ये घेऊन जातो, पण यावर्षी अधिक महिना पडला आणि अधिक महिन्यामध्ये काय मी तिकडे जाणं झालंच नाही। आम्ही पंढरपूरला वगैरे गेलो, तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता, पण तिकडे आम्हाला चिंचणीला जाणं नाही झालं आणि त्यामुळे मग आत्ता आम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते पण आम्हाला अमावस्येच्या अगोदर जायचं आहे। कारण अमावस्या जर संपली ना तर ज्येष्ठानंतर आषाढ सुरू होतो आणि आषाढमध्ये नाहीये, ते ज्येष्ठमध्ये जावं लागतं। मग एकतर फेब्रुवारीमध्ये किंवा एकतर मग जून जुलैच्या आसपास असं ते असतं, त्या महिन्यामध्येच चिंचणीला जातात लोक। तर आता जातोय, अजून मला घराचं सगळं आवरले, साधारणतः 3चा टाइम झालाय बघा आणि 3 वाजल्यापासून माझी गाडी आहे, 5-5:30 नंतर गाडी आहे। पण या दोघींना मला घेऊन इथून जायचं आहे आणि ते आम्हाला मध्येच जॉईन होणार आहेत जॉबवरून तसंच। तर मग आवरून घेते, म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला तर आवरते आणि शनायाला घेऊन यायचं आहे। स्वयंपाकाचं पण बघायचं आहे, बॅग पॅकिंग पण करायची, या सर्व गोष्टी करायच्या आहे। त्यात मध्ये मध्ये इशिकाचं असतं, तुम्हाला दाखवते बघा तिने कसा गोंधळ केलाय ते, हे बघा तिचं चालूच आहे। हे तिकडे चिरमुरे दिलेत, पूर्ण तिने प्लेटमधून सांडून अशा पद्धतीनं खाते। मग तिला बघत बघत ह्या सर्व गोष्टी, हे सर्व कामं करावी लागतायत, त्यामुळे मला कामांना पण वेळ होतोय। तर यावेळेस मी ठरवलेलं की स्वामींच्या दर्शनाला जाताना साडी घालेन आणि आत्ता पावसाळा पण आहे त्यामुळे म्हटलं की कॉटनच्या साडीची जास्त फॅशन पण आहे आणि मी फर्स्ट टाइम घेत होती कॉटनची साडी। नाही तर प्रत्येक वेळेस असं काही ट्रेंड बिंड असं काही फॉलो करत नाहीये मी जास्त तर करून, कारण परत ते ट्रेंड केला की त्या वस्तू तशाच पडून राहतात। मग पण यावेळेस मी ठरवलेली की कॉटनची साडी घ्यायची आणि दर्शनाला जाताना स्वामींच्या कॉटनची साडी घालायची, म्हणून मी त्या दिवशी कॉटनची साडी पण आणली आणि ही तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीची साडी आहे। फक्त याला काय झालं की फॉल मला करता नाही आला, मी फक्त त्या ताईंकडून ना याचं पिको करून घेतलाय, पिकोच त्यांनी फक्त केलं आणि फॉल नको म्हटलं। मीच बोललेली की मी घरी फॉल लावेल, पण आता माझ्याकडे तेवढा टाइम नाहीये, त्यामुळं विदाउट फॉलची साडी घालावी लागणार आहे। आणि साडी तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीची ही साडी आहे आणि हा कलर पण माझ्याकडे नव्हता, म्हणून म्हटलं की चला मग अशा टाईपची एखादी आपण ट्राय पण करावी। प्रत्येक वेळेस आपण आहे तेच कलर, वाईन कलर, मरून कलर, ब्ल्यू कलर हे नेहमीच होऊन जातात, त्यापेक्षा हा वेगळा कलर थोडा ट्राय करावा। आणि कॉटनच्या साडीमध्ये डार्क कलरपेक्षा असे सॉफ्ट कलर पण छान दिसतात म्हणून। आणि याची जी बॉर्डर आहे ती ब्ल्यू कलरची अशी मस्त बॉर्डर आहे याची आणि पदरावरती पण छान हत्ती वगैरे आहे, त्यामुळे छान वाटली मला ही साडी। आणि त्याचा ब्लाऊज पण मी शिवून आणलेला आहे, तर त्या ताईंनी खरंच खूप गडबडीमध्ये मला एवढं शिवून दिला बरं का। आणि हे बघा अशा पद्धतीचे याचे स्लीव्स आहेत ते ठेवलेत, याला ना अशा पद्धतीचे डिझाईन असल्यामुळे मला खरं खूप आवडला आणि खूप सॉफ्ट आहे, मस्त आहे। याला मी त्यांना पायपिंग करायला सांगितलेली, पण पायपिंग आहे ना तर त्यांनी याच कपड्याची केल्यामुळे ती जास्त उठून दिसत नाहीये। मागून याला पूर्ण गळा केलेला आहे, गोल गळा आणि नॉड लावलेले आहेत, बाकी याला जास्त काय केलेलं नाही आणि माझी इच्छा पण नव्हती की याला जास्त झॉकपॉप वगैरे करावं। तर आता ही पॅकिंग करते पटापट आणि आवरायला घेते।
शनाया तर स्कूलला गेली होती, पण इशिका माझ्यासोबत असली ना की मला असं घर भरल्यासारखं वाटतं. कारण आता तिची एवढी सवय झाली ना, प्रत्येक कामामध्ये लुडबुड, प्रत्येक काम चांगलं होतं की वाईट होतं हे तिच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतं, पण त्या कामामध्ये ती इंटरेस्ट देऊन काहीतरी करत असते. त्यामुळे मला पण असं वाटतं की माझ्यासोबत घरात कोणीतरी आहे. आणि इशिकाची कधी कधी ही लुडबुड ना माझ्या डोक्याला ताप पण होऊन बसते, कारण काही गोष्टी तोडफोड ह्या पण चालू असतात. तर म्हटलं चला आता बॅग पॅकिंग करायला घ्यावी, कारण वेळ खूप कमी होता आणि मग तिच्या पेटपूजेचं बघायचं होतं, जाताना स्वयंपाक पण करायचा होता, कारण बाहेरचं तसं पण खाणं वगैरे आमचं खूप खूप रेअर असतं. आणि जाताना तर गावाला आम्ही टिफिन घेऊन जातो, म्हणजे जातोच, पण आज होतोय की नाही या विचारामध्ये होते, कारण शनायला स्कूलमधून घ्यायला गेले तर मला टाईम भरपूर होईल, पण काहीतरी करावं याचा विचार मी करत होते. त्यानंतर मग जे नवीन सारे कपडे होते तर ते एका कॅरी बॅगमध्ये मी भरले होते, कारण काही कपडे आम्ही नवीन पण घेतले होते. तर जसं की मी साडी वगैरे तुम्हाला दाखवले, त्याच्यावरचं ब्लाऊज, त्यानंतर यांच्यासाठी काही शर्ट घेतले होते, पोरींचे पण काही कपडे नवीन घेतले होते, कारण चिंचणीला जाण्यासाठी शनायला नवीन ड्रेस लागतो म्हणजे लागतो, म्हणून मग मी ते सर्व कपडे नवीन नवीन आहेत ना ते एका कॅरी बॅगमध्ये ठेवून ती एका सॅकमध्ये भरायला घेतली. कारण यावेळेस आम्ही मोठी बॅग घेऊन जाणार नव्हतो, कारण माझ्याजवळ त्या 2 पोरी आणि सॅकच मला कम्फर्टेबल वाटत होती, कारण पाठीवरती अडकवलं तरी होऊन जातं. मग 2 सॅक घ्यायच्या आणि दोघींना घेऊन जायला मग काही एवढी अडचण वाटत नव्हती. तर हे कपडे भरायला घेतले. त्यानंतर शनायाची, इशिकाचे वगैरे सर्व कपडे वगैरे व्यवस्थित भरून घेतले. त्यानंतर इशिकाला भूक लागली होती. मग तिचं कसं की तिला भूक लागली तर मग मला सर्व कामं आहेत तिथे ठेवावी लागतात, पहिलं तिचंच बघावं लागतं, नाही तर मग ती खूप गोंधळ करते. तर मग काय केलं, तिच्यासाठी मी शॉर्टकट रवा बनवला होता. आणि आज दूध पण घरामध्ये नव्हतं, तर पाण्यामध्येच आज बनवलं होतं, कारण दूध घालून घेऊन येणं आणि त्याच्यामध्ये तो रवा बनवणं एवढं मला टाईम पण नव्हता. मग म्हटलं चला आज पाण्यामध्ये तूप टाकून बनवलं होतं. तर तिने छान खाल्लासुद्धा, कारण तिला भूक लागली की ती काहीही खाते, तिचं असं नसतं की मला हे पाहिजे ते पाहिजे. अजून तेवढं तिला समज नाही आली, पण लहान मुलं तेवढं असं असतं की त्यांचं की नाही मला हे काही पदार्थ आवडीचे काही ना आवडीचे. पण इशिकाच माझ्या तसं काहीच नाही. तिची पेटपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर थोडंसं टाईम होता तर स्वयंपाकाला घेतला. तर शनायला जेव्हा मी स्कूलला आणायला जाणार होते ना तर ते माझं कॅन्सल झालं होतं, कारण माझी जी फ्रेंड आहे ना तर ती बोलली की ताई मी घेऊन येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी त्यांना फोन करून विचारलं होतं, तर त्यामुळे माझं काम हलकं झालं. म्हटलं स्वयंपाकाला पण वेळ भेटला, मग पटापट चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि त्याच्यासोबत साधीच भाजी बनवणार होती, कारण गावी जाताना माझं कसं थोडंसं वेगळं पनीर किंवा मग वाटाण्याची वगैरे पातळ अशी ग्रेव्ही टाईप भाजी बनवते, म्हणजे खायला पण बरं वाटतं. पण तेवढा टाईम नसल्यामुळे मग मी मटकीची जी भाजी आहे तीच बनवली. आणि इशिकाच इकडे बघा उद्योग झाला आहे, तुम्ही बघा सिलेंडरच्या इथे ती किती अडवलं तरी जातेच जाते, तिला तिथे गेल्याशिवाय जमतच नाही. आणि ती इतकं लपून बसते आणि तिला असं असतं की मम्मी पण माझ्या शेजारी आहे, त्यामुळे तिला ते फील पण छान येतं आणि तिला खेळायला पण एक वेगळा ठिकाण झालेलं आहे. त्यानंतर मग चपाती वगैरे बनवून घेतल्या, भाज्या बनवून घेतली आणि त्यानंतर आम्ही मग ट्रॅव्हल्समध्ये बसलो. येताना ऑटो वगैरे आम्हाला व्यवस्थित भेटली आणि पटकन पोचलो. पण काय झालेलं की आज येण्याच्या अगोदर माझ्या मिस्टरांचा फोन आला की गाडी लवकर आहे, अर्धा तास आम्हाला जे टाईम दिलं होतं त्याच्या अर्धा तास लवकर असल्यामुळे माझी येताना थोडीशी धावपळ झाली. पण माझ्या दोन्ही मुलींनी मला छान प्रकारे कोऑपरेट केल्यामुळे मी टायमिंगवर इथं पोहोचले आणि ट्रॅव्हल्स आम्ही आल्यानंतरच आले. तर शनायचं बघा इथं असं मस्त ट्रॅव्हल्समध्ये एन्जॉय चालू आहे, कारण तिला गावी जायला खूप आवडतं, कारण तसा पण अभ्यास नसतो आणि गावी सर्वांची गाठीभेटी वगैरे पडतात, त्यामुळे शनायला मस्त वाटतं. आणि इशिका पण आज छान एन्जॉय करत होती, कारण इशिकाची गावाला जाण्याची ही 3री ते 4थी वेळ कदाचित असेल, पण यावेळेस तिला जास्त समज आल्यामुळे ती छान एन्जॉय करत होती आणि मला तेवढी सतवत पण होती, कारण ते एका ठिकाणी बसायलाच मागत नाही. तर मंडळी हा होता आजचा ब्लॉग आणि हे होतं कारण आम्हाला गावी येण्याचं. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटतील, तर ते सुद्धा कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही सजेशन असतील तरी देऊ शकता. आणि चला भेटून नवीन ब्लॉगमध्ये. मस्त राहा आणि हो आपले ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करत राहा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि चला माझं जे गाव आहे ते बऱ्याच मैत्रिणींचा किंवा अजूनही जे फ्रेंड्स आहेत त्यांचा मेसेज येत असतं की ताई तुझं गाव कोणतं, तर त्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.